हे आहे महिषासूरचे मंदिर. हे वणीगडाच्या पहिल्या पायरीवर असलेले महिषासूरचे मंदिर. पण याच्या मागचं पण एक रहस्य या मंदिराचं जे बहुतेक लोकांना माहीत नाही. आणि वणीगडावर टोटल 108 कुंड आहे. त्याच्यापैकी किती कुंड बहुतेक लोकांना माहिती असेल, पण एक कुंड असे त्याचं रहस्य कोणालाही माहीत नाही. तर आजचा व्हिडिओ हा फक्त आपला ब्लॉग म्हणून नाही, तर हा तुमच्यासाठी खूपच इन्फॉर्मेशन व्हिडिओ होणार आहे. तर चला तर मग सुरुवात करू ह्या नवीन जर्नीसाठी. तर कसं काय भाऊ, तर जय श्रीराम, जय श्रीराम, जय महाराष्ट्र, जय देव झाले. आपले नवीन काही ब्लॉग आलेले नाही मित्रांनो. तर आज आपण आलेलो आहे वापस वणीगड. आणि मागच्या वणीगड ब्लॉगमध्ये तुम्ही खूपच सपोर्ट केलेला आहे. तर आज आपण वापस आलेलो आहे आज वणीगडावर. आणि आता लगभग टाईम झालेला, रात्री 12 वाजलेले आहे. आणि हे आपले भाऊ काही छोटे गात आहे ना, थंडी वाजते. कसे मग वणीगडावर थंडी? एकदम भारी. बारे, तुम्हाला काय वाटतंय? थंडी आहे. बहुत थंडी आहे क्या? आपल्याला मराठी येते, आपलं मराठी ब्लॉग आहे, हिंदी नाही. एक्का थंडी भाऊ. आयराणी वाले का? मग आयराणी बोलू शकतो तू. जय कांदेश. जय कांदेश मित्रांनो. चला तर मग आता आपण वरती जाऊ दर्शनासाठी. रात्री 12 वाजलेले. थंडी मजबूत. आम्ही इथे येऊन तर गेलो रात्री 11:30 वाजता. पण मित्रांनो, मंदिर झालेलं होतं 9 वाजता बंद. तर आपण इथं रात्रभर मुक्काम करणारे आणि फिरणारे वणीगड. आणि नशीब चांगलं आमचं, आम्ही रात्रभर इथं मुक्काम करणारे देवीच्या पायरीवर. आणि आपण काही गोष्ट पण जाणून घेणार जे आपण इंट्रोमध्ये सांगितलं होतं. तर चला तर मित्रांनो. आणि एवढी थंडी आहे आणि आपल्या डोळ्यामध्ये एवढं गरम होत होतं आणि इथं वणीगड एवढी थंडी वाजत होती. बरं, आम्ही स्वेटर आणलेले होते. तर चला तर बघूया थोडं वणीगडचं पण वातावरण कसं आहे. कसं वाटतं वणीगड? थंडी कशी? थंडी लई आहे. आपलं धुळे बारी का वणीगड? आपलं धुळे बारी म्हणून. तर आता आपण आलेलो आहे, पण मंदिर चालू आहे का नाही हे जे आम्हाला माहित नाही. चला आता वरती जाऊन बघू. नाही तर काय रात्री 3 भाऊ मंदिर चालू आहे का? नाही तर झालंय मित्रांनो, झालेलं आहे आपलं कल्याण. आपण आलेलो आहे रात्री आणि पण मंदिरच बंद आहे. काय करणार आहे आता? काय आपण रात्री 3 वाजेपर्यंत थांबू. 3 वाजता मंदिर चालू होणार आहे. इथं बैठक मानून घेऊ आपण. हा, तर मित्रांनो, मंदिर 5 वाजता उघडणार आहे. आणि आता 12 म्हणजे 4 तास आम्ही काय करायचं आता तेच समजत नाही. हे बघा, मंदिर सगळं बंद आहे. तर इथं आम्हीच नाही तर बहुतेक लोक इथं आलेले होते रात्री 11, 11:30 वाजता. आणि आता जेव्हा आम्ही आलो तेव्हा 11:30, 11:45 वाजलेले होते. आणि इथं मंदिर होतं बंद. आणि मंदिर लगभग 5 वाजता उघडणार होतं. आणि ऑनलाईन आम्ही बघितलं, ऑनलाईन मंदिर 3 वाजता दाखवत होते, पण तसं 3 वाजता काही नाही. मंदिर 9 वाजता बंद होतं आणि उघडतं 5 वाजता. तर आता काय, इथं थंडी पण आहे. बघूया आता कसं आपण रात्र गुजरणार आहे. रात्र एका जाणार आपली, कारण इथं जी वरती थंडी खूपच प्रमाणे थंडी जास्त आहे इथं. मंदिर बंद आहे. आता आपण चाललो चहा प्यायला. रात्रीचे लगभग 12 वाजले. 12 पण कंप्लीट नाही वाजले. 12ला पण 3 मिनिटं बाकी. तर बघू शकता की वणीगडचं काही असतं. हे महिषासूरचे मंदिर जे वणीगडाच्या पहिल्या पायरीवर आहे. आपण स्टार्टिंगलाच बोललो होतो. तुम्हाला माहीत असेल की वणीगडावर बोकडे कापलं जातं, मटण कापलं जातं. की काही जणांना वाटतं ते देवीला आपण चढवतो. नाही, हे चुकीचं आहे मित्रांनो. हे जे पण आपण बोकडे कापलं जातो हे देवीला न चढवता जो महिषासूर राक्षस होता त्याला इथं चढवलं जातं. आणि याला रोजचा निवद म्हणजे मटण चढवायला लागतं. जर नाही चढवलं तर इथले लोक येड्यासारखे करतात असं म्हणलं जातं. आम्ही रात्रभर इथं जर मुक्काम केला, आम्हाला तिथं बहुतेक लोकांनीही सांगितलं की जर याला मटणचा निवद नाही दिला गेला तर लोक इथले येड्यासारखे करतात. रोजचा याला मटणाचा निवद द्यायला लागतो. आणि हा आणि बहुतेक लोकांना गैरसमज होता की देवीला बोकड्या कापता हे कापता. हे चुकीचं आहे मित्रांनो.
जो बोकऱ्या कापला जातो, जो नवस मानला जातो, जो बोकऱ्या खरं कापला जातो तो कापला जातो हा या महिषासूरच्या राक्षसला. आणि जो पण नवस पावला जातो तर हे महिषासूर. आणि वणीगडावर असे 108 कुंड आहे. असं बोललं जातं की जर कोणी 108 कुंडापैकी 108 कुंडावर आंघोळ केली तर त्याचं जेवढंही पाप आहे तेवढंही धुतल्या जातं. तर पण हे कोणालाही माहीत नाही टोटल 108 कुंड कुठेही काही ठिकाणी लपलेले. आणि एक कुंडाबद्दल आम्हाला माहीत पडलं की एक कुंड असं आहे जिथं लाल पाणी येतं, म्हणजे दरवेळेस दर टाईममध्ये तिथं लाल पाणी जातं. लई लोकांनी उपसले पण पाणी पूर्ण उपसलं तरी तिथं पाणी लालच येतं. अजूनही माहीत नाही ते पाणी येतं कुठून आणि लालच पाणी काय येतं. पाणी उपसल्या गेलेले पूर्ण स्वच्छ केल्या गेले कुंड तरी ते लाल पाणी. हे 108 कुंडापैकी एक कुंड आहे. आणि हे जे आपण मोठं कुंड बघतो लगभग रात्रीचे आता 1 वाजलेले आणि बघू शकता कोणीही राहिलं नाही, म्हणजे एकदम कमी लोक राहिले इथं. आणि आपण पण इथं बसलेलो आहे. बघूया आता मंदिर 5 वाजता उघडते, 5 वाजेपर्यंत आपण करूया इथं टाइमपास. आता वाजले 4 आणि हो लोक यायला लागले आता बघू शकता. हो गर्दी वाढायला लागली. Hours later. तर आता सुरुवात झालेली वरती जाण्यासाठी आणि लगभग 5 वाजलेले. 5ला पण 10 मिनिटं कमी आहे. तर आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. आणि असे व्लॉग रेग्युलर पाहण्यासाठी कसा का चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तर भेटूया अशा नवीन व्हिडिओसोबत. त्यापर्यंत जय श्रीराम, जय श्रीराम, जय महाराष्ट्र मित्रांनो.